नमस्कार. सकाळचे 10 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात करूयात संजय राऊतांच्या बातमीने. बिनविरोधाची धडपड, माघार नाट्यावर एका दिवसात 150 कोटी खर्च झाले असं संजय राऊतांनी म्हटलंय. सूचक ट्विट करत राऊतांनी टोला लगावला. तर संजय राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय सविस्तर पाहूयात. संजय राऊत म्हणतात, काल बिनविरोधची धडपड आणि त्यासाठीचं माघार नाट्य पाहायला मिळालं. यावर एका दिवसात किमान 150 कोटी रुपये खर्च झाले. विरोधी पक्षाचे घोडे बाजारात आपला भाव ठरवून आले. महाराष्ट्रात यासाठी प्रचंड पैसा आहे. कोकण संभाजीनगर इथले व्यवहार लोकशाहीला घातक आहे असं राऊतांनी म्हटलंय. आणि हाच धागा पकडत नेमकं गुरुवारी खासदार संजय राऊतांनी काय विधान केलं होतं आणि त्यावर मंत्री गिरीश महाजनांनी काय टोला लगावलाय पाहूयात. कार्यकर्त्यांची निवडणूक राहिली आहे का? अजिबात. त्याच्यामुळे ह्याच्यावरती आता कोण संकट मोचक, कोण अमुक मोचक, हे काय राहिले? कसले संकट मोचक की माझ्या माणसाला निवडून आणायचं आहे, तू 100-150 कोटी रुपये खर्च करणार आहे, तो मतदारांना 5-5, 10-10, 20-20, 25-25 लाख रुपये देणार आहे. मतदार दोघांकडून पैसे घेतील, तिघांकडून पैसे घेतील आणि आपली पुढल्या 5 वर्षाची बेगमी करतील. याच्या पलीकडे ह्या निवडणुकांना आता अर्थ राहिला नाही. आता काय त्यांना काय त्यांचं काहीच राहिलेलं नाही. इथे हाती गेली पोथी गेलेली आहे. त्यांना बडबड करण्याशिवाय काही दुसरा उद्योग राहिलेला नाही आहे. मी त्यांना म्हटलं 17 पैकी एखादं निवडून आणा, तिकडे मेहनत करा. पण ते फक्त बोलण्यावरच मेहनत करतात. काय बोलू काय नाही, त्यापेक्षा जरा मैदानात या, ग्राउंडवर या, लोकांमध्ये जा. पण त्यांची ती मानसिकता नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्या पक्षाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. महापालिकेत काय झालं, नगरपालिकेत काय झालं, आता काय होणार आहे, आपण बघा काय काय होईल त्यांचं पुढे.